नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय घरामधून, कारण आपण आहे घरी आणि आमच्या बरोबर आहे आमची आरू। काय करते सरक। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज तारीख आहे 19 आणि वार आहे रविवार। तर परवापासून दिवाळी सुरू होते, पण ऑलरेडी दिवाळी सुरू झाली आहे ना। मग तुला किती दिवस सुट्ट्या आहेत? 27। आणि तुम्ही टायटल पाहिला असेल, एक बँगलोरची ट्रिप कन्फर्म केली आहे। रेग्युलर रेट पेक्षा थोडा चांगला रेट होता म्हणून ही ट्रिप कन्फर्म केली। आणि आता आमच्या आरूला सोडून आम्ही चाललो गाडी बरोबर दिवाळी सेलिब्रेट करायला। जाऊ का? काय ग काय ग जाऊ म्हणते। तर चला भाऊ, तिकडून परमिशन भेटलेली आहे होम मिनिस्टर कडून। तर आता इथून निघूया डायरेक्टली, आपल्याला जायचंय लोडिंगला। चल येऊ आज एक। चला मित्रांनो निघूया इथून। बोला गणपती बाप्पा मोरया। तर अगरबत्ती लावलेली मित्रांनो, स्वामींची पूजा केली, उरकलंय सगळं। आता तुमच्या मनात पडलेला प्रश्न असेल किंवा तुम्ही कमेंट मध्ये पण विचारला असतं की दादा ही बुकिंग ऐन दिवाळीमध्ये का कन्फर्म केली। मित्रांनो, आपली ड्रायव्हर लाईफ आहे। आता सध्या गाडी नवीन आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की मी बऱ्याच वेळा चांगल्या रेटच्याच बुकिंग उचलत असतो। तर ही पण मित्रांनो आपल्याला चांगल्या रेटची बुकिंग भेटली आणि हे बुकिंग आपल्याला आपले मित्र आहेत अभित भैया, जुने मित्र आहेत। तर त्यांच्याकडे मोठ्या गाड्या असतात, त्यांची एक पार्टी होती आणि तिला अर्जंट गाडी लागत होती म्हणून त्यांनी डायरेक्ट फोन केला, हाय काय गाडी? म्हणलं आहे, पुण्यामध्येच आहे। तर बोलले ठीक आहे, काम करा, रेट चांगला आहे, गाडी भरून घ्या आणि बँगलोरची ट्रिप करा। तर हे पण मित्रांनो गरजेचं आहे। आता बरेच जण गाड्या घेऊन गावी गेले असतील, प्रत्येक जण आपल्या दिवाळी सणासाठी घरी जातोच आणि मग तिथून पुढे दिवाळी सेलिब्रेट झाल्यानंतर परत लाईन वरती येणं वगैरे असं बऱ्याच जणांचं प्लॅनिंग असतं। तर आपण ह्यावेळेस चला, आता आपली गाडी पण नवीन आहे आणि आता गरजा पण तेवढ्याच आहे, कारण दिवाळीचा भरपूर असा खर्च झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी परत कव्हर करायच्यात। त्यामुळे आता ही सिरीज करू ह्या दिवाळीला। चला आपल्या बरोबर तुम्हाला मस्त अशी दिवाळी एन्जॉय करायला भेटणार आहे। आपल्या गाडी बरोबर आपण कशी सेलिब्रेट करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला या सिरीज मध्ये कव्हर करायच्यात। तर पार्टीवाल्याला मित्रांनो आपण फोन केला होता, तर त्यांनी आपल्याला 3चा टायमिंग दिलाय आणि आपण 2 वाजताच घरून निघालो। का आता भरपूर अशी ट्रॅफिक आहे, लोकांना दिवाळीची शॉपिंग चालू आहे, त्याचबरोबर गावाकडे जाण्याची सगळ्यांची घाई आहे, त्यामुळे रस्ते बऱ्यापैकी जाम आहेत आणि आहेतच। सकाळी मी चिंचवडला गेलो होतो, त्यावेळेस पाहिलं की बराच ट्रॅफिक लागत होतं। बोललो थोडं मग लवकर यावं घरी, जेवण वगैरे उरकावं आणि मग ब्लॉगची सुरुवात करावं, कारण जातानाच ती ट्रिप कन्फर्म झाली होती। मग घरी आल्यानंतर सिरीज सुरू केली। ठोकली नवा MH बरीच घातली, लेफ्ट साईडने ओव्हरटेक। एवढ्या मोठ्या गाडीला तिकडून घातली आता याच्यात ते नावाला चुकी, लेफ्ट साईडनी तर त्याला समोर दिसत असेल। ही गाडी सरळ सरळ लाईन वरती बघा, बरोबर पुढे जेवढं अंतर तेवढं मागं पण अंतर। तर पोहोचलोय मित्रांनो आपण आळंदी फाट्यावरती। भरपूर असं ट्रॅफिक फेस करत करत आलो आणि 3:10 झालेत। आपलं लोकेशन फक्त 500 मीटर वरती आहे। मध्ये घालायची कायला, राईट धरून चालतात राव। तर पोहोचलोय मित्रांनो APC आदित्य पावडर कोटिंग। तर इथून मित्रांनो आपल्याला गाडी लोडिंग करून घ्यायची। तर बघू आतमध्ये जाऊन विचार, गाडी पोहोचली म्हणून सांगू। हे एवढे बॉक्स आहेत, 80 बॉक्स भरायचेत गाडीमध्ये। चला घेऊया गाडी लोडिंग करून। सरासरी 10 किलोच्या आसपास त्याचं वजन असेल। बॅटरीचे कव्हर आहेत आणि त्याला कोटिंग केलेलं आहे, तर 800 किलो पर्यंत आपल्या गाडीमध्ये वजन आलंय। आणि ह्या सिरीजचा सर्वात महत्वाचा ट्विस्ट असा असणार आहे मित्रांनो की आपण आता डायरेक्टली आळंदी मार्गे चाललोय लोहगावला, जिथे आपल्याला भेटणार आहे सोमनाथ भाऊ। आणि सोमनाथ भाऊ निघालेत कोचीन केरळ आणि आपण जाऊया डायरेक्टली बँगलोरला। तर खूप मस्त अशी तुम्हाला सिरीज एन्जॉय करता येणार आहे, कारण सोमनाथ भाऊ असले म्हणजे सिरीज कडक होतात। तर चला ती सिरीज मस्त एन्जॉय करू। आता डायरेक्टली पोहोचू लोहगावला, आपण डायरेक्टली आळंदी मार्गे निघालोय। तर आपली दिवाळी तर बाहेर होणार आहे मित्रांनो, त्यामुळं आपली पोरं तर घरी राहतील। आता आरवीला पण बऱ्यापैकी दिवाळीचं वगैरे साहित्य घेतलंय, फटाके घेतलेत, खायचं घेतलंय बरंचसं आणि फायनली आपण आता पोहोचलेलो लोहगाव मध्ये। तर इथं सोमनाथ भाऊंच्या घरी पण 3 मेंबर आहेत, 3 शैतान आहेत।
तर त्यांच्यासाठी चॉकलेट घेतलेले आहेत, पॅक करून घेतलेत. तर पोचलोय मित्रांनो लोहगावमध्ये. आता जाऊया सोमनाथ भाऊंच्या घरी आणि हे पोरांना देऊ आणि मग चहा पाणी उरकून इथून निघू. तर सोमनाथ भाऊंची गाडी आणि इथं आपली गाडी लावलेली आहे. कसं वाटतंय पाखरू? नाद खुला कंप्लीट मित्रांनो 1 वर्ष झालंय आपल्या गाडीला मॉडिफिकेशनला. आणि आज एक असा योग आलाय, आम्ही दोघेही सोबत चाललोय. मी केरला आणि रवी भाऊ बँगलोर. गाडी एकदम चकाचक क्लीन झालेली. बाकी तुम्हाला जे आतमध्ये काय मटेरियल ते सगळं उद्या वगैरे कळेल. तर आता मस्तपैकी गाडी क्लीन. त्यांच्या ब्लॉग सोमनाथ भाऊंच्या ब्लॉगवरती तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. आपलं मटेरियल तर पाहिलं, टाळा मारलेला आहे. तर 9:30 वाजलेले आहेत मित्रांनो. आपण आता इथून जस्ट बाहेर पडतोय. सोमनाथ भाऊंची गाडी झालेली आहे पुढं. तर इथून वाघोली मित्रांनो एक 4-5 किलोमीटरच आहे. त्यामुळे वाघोलीवरतून डायरेक्टली मग थेऊर मार्गे आपण डायरेक्ट शिंदवणे घाटातून जेजुरीकडे निघू. म्हणजे तो थोडा बाहेरच्या बाहेरून होईल, कारण आज भरपूर असं ट्रॅफिक आहे सिटीमध्ये पण. आणि आता वाघोलीच्या चौकात पण आपल्याला ट्रॅफिक लागणार आणि हडपसर साईडला पण ट्रॅफिक भरपूर असेल. त्यामुळं मग आता सोमनाथ भाऊंच्या मागच मस्तपैकी रस्ता कव्हर करून घेऊ. लास्टचा ब्लॉग मित्रांनो पाहिला असेल, त्याच्यामध्ये आपण विजू भाऊ बरोबर नवी मुंबईमध्ये होतो. आणि नवी मुंबईमधून आपण काय दुसरं बुकिंगचं हे काय प्लॅनिंग केलं नाही, कारण त्यावेळेस पण मला नवी मुंबईमधून बँगलोरचंच बुकिंग आलं होतं. बट नंतर पार्टीने ते कॅन्सल केलं. ऍक्च्युली तो रेट खूप चांगला होता, पण त्यांनी कॅन्सल केल्यामुळं मग काय आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि डायरेक्टली निघून आलो होतो रिटर्न पुण्याला. कारण त्यांना पण पुढं आणि थोडी तब्येत पण त्यांची डाऊन झाली होती. बोललो मग चला काय प्रॉब्लेम नाही, जाऊया पुण्यात, बघूया. झाले दिवाळीपर्यंत चांगलं बुकिंग आलं तर घ्यायचं, नाहीतर मग दिवाळी एन्जॉय करायची. पण आता हे बुकिंग आलेलं आपल्याला चांगलं बुकिंग भेटल्यामुळं आपण हे केलं कन्फर्म. आणि सोमनाथ भाऊ तिकडून येत होते सुरतवरतून, ते तर माहितीच होतं. म्हटलं मग झालं असतं तर मग ते त्यांच्या गाडीत पण पाठवून दिलं असतं. बट थोडं चला प्लॅनिंग चेंज झाले. मग वजन जास्त निघाल्यामुळं मग आपण दोन्ही गाड्या बोललो बरोबरच जाता येईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तेव्हा सोमनाथ भाऊंची गाडी समोरच चालली. अरे वा, फटाका. दिवाळी मित्रांनो सेलिब्रेट आपण आता मस्त परवाच करू. सोमनाथ भाऊ बरोबर असल्यावरती काय तर जंगीच होणार दिवाळी. आपल्या इकडे डिझेलचा रेट आहे 90 रुपये 29 पैसे. फास्टॅगचा पण रिचार्ज केला आणि आता टँक पण करूया फुल. किती लिटर बसतंय बघा, 2.21 झालं, 23 लिटर झालं. मी तुम्हाला इंडियन ऑइल का बरं सजेस्ट करतो माहिती आहे, मी वेंडर आहे इंडियन ऑइल. यांचे शॅम्पू ना मी उचलून घेतो. आपली पहिली ट्रिप लक्षात आहे का? इंडियन ऑइल जिंदाबाद. चला मित्रांनो 2600-2700 इंजेक्टर खराब करून टाकले. हा मग प्रशांत भाऊंचे 40 झाले, फुल झाले. किती लिटर बसलं? 32 लिटर, 32.5. चला पेमेंट करूया. तर आता शिंदवणे मार्गेच मित्रांनो आपण निघालोय. शिंदवणे जेजुरीवरतून मग पुढं आपला रोड रेग्युलर लोणंद, फलटण, पंढरपूर, विजापूर आणि बँगलोर अशी आपल्याला मित्रांनो जर्नी करायची आहे. तर पोहोचलोय आपण घाटामध्ये. इथून पुढे आपल्याला आता घाट लागेल. वाघापूर राहिलंय फक्त 5 किलोमीटर आणि मग जेजुरी. तर ह्या घाटामध्ये मित्रांनो आहे ना, तिथं जो मागचा आपल्याला एक पूल लागतो जिथं कॅनॉलचं क्रॉसिंग आहे, तिथं तो ब्रिज थोडा कुमकुवत असल्यामुळं मध्ये बॅरिगेट टाकलं होतं आणि आता ते काढलेलं आहे. त्यामुळं मध्ये हा रोड बंद होता, आता चालू झालाय. म्हणजे मोठ्या गाड्या पण इकडून जातात. तर पोहोचलोय घाटामध्ये. छोटासा घाट आहे पण जरा शार्प टर्न आहे याच्यामध्ये. चला घाट चढून घेऊ आणि वरती जेजुरीला पोहोचू डायरेक्ट. कसं जाग्यावर शार्प टर्न होता की नाही. बाय बाय टू पुणे.
रात्रीचा 1 वाजलाय मित्रांनो. आपण फलटणच्या थोडं पुढे निघालो. ऍक्च्युली इथे एक ऍक्सिडेंट झाला होता, तिथं थांबलो होतो आपण. ते तुम्हाला सोमनाथ भाऊंच्या ब्लॉग वरती बघायला भेटल, कारण मी माझा गोप्रो गाडीत ठेवला होता आणि मग मागे जाऊन मग आम्ही थोडी हेल्प करायला थांबलो त्यांना. तर आर्मीचे ऑफिसर होते, म्हणजे आपले नातेपुत्यातलेच होते, बट त्यांना झोप लागली आणि त्यांची स्विफ्ट गाडी डायरेक्टली अशी डिवायडरला धडकली. तर पुढचं डिक्स वगैरे त्यांचं आउट झालं होतं आणि गाडी काय रनिंग रोडवरती मधोमध असल्यामुळं सेकंड लेनला काही ऑप्शनच नव्हतं. मग थांबलो आम्ही. त्यांची गाडी आहे सोमनाथ भाऊंच्या गाडीने रस्त्याने खेचून बाजूला काढून दिली, सर्व्हिस रोडला लावून दिली. पोलीस पण आले होते. आता त्यांनी घरी वगैरे फोन केला होता तिकडून. आता त्यांना बॅकअप भेटेल, कोणाला इंजरी वगैरे झाली नव्हती. आणि मग त्यांना थोडी हेल्प करून दिली आणि आता निघालोय पुढच्या प्रवासाला. तर पंढरपूर राहिलंय मित्रांनो 94 किलोमीटर आणि आपण हायवे पकडला. आता ह्या रोडचा टोल पण चालू झालाय नातेपुत्याच्या अलीकडला. आणि बघा ना आता कसला वाईट इन्सिडन्स आहे हा त्यांच्या बरोबरचा. म्हणजे दिवाळीच्या सणाला घरी चाललेत आणि झोप आली डोळ्यावरती म्हणून ऍक्सिडेंट पण झाला त्यांचा. तर आम्ही जेजुरी क्रॉस केल्यानंतर चहा वगैरे घेतला होता. अजून काही झोप आलेली नाही, पण आपल्याला पण जिथं ज्यावेळेस झोप येईल ना त्यावेळेस मित्रांनो आराम करायला थांबणार आहे. तर रात्रीचे 2:30 वाजलेत मित्रांनो. आपण पंढरपूरच्या अलीकडे इंडियन ऑइलचा पंप होता, ते थांबलोय. आता मस्तपैकी झोपूया, भेटूया डायरेक्टली सकाळी. ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण पुढची उद्याची जर्नी पण आपल्याला ह्याच ब्लॉग मध्ये कव्हर करायची. चला सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय. The next morning. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत. सोमनाथ भाऊ उठलेत आणि त्यांनी जस्ट मला उठवलं. पहिली रात्र असल्यामुळे झोप नाही आली. बोललो आता उठलोय, तोंडावर पाणी मारून घ्यावं, फ्रेश व्हायला पेट्रोल पंप आहे, फ्रेश व्हावं आणि इथून निघावं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. ब्लॉग कंटिन्यू बघा. बघू चांगलं एखादं हॉटेल बघू, चहा नाश्ता उरकून घेऊ, आंघोळीला डायरेक्टली बॉर्डरवरती. मग तिथं जाऊन युनिफॉर्म वगैरे चेंज करता येईल. नाहीतर कर्नाटकवाले माहिती आहे ना, त्याच्यामुळं ते युनिफॉर्मचं निमित्त मात्रच असतं त्यांच्या पुढं. तर काही प्रॉब्लेम नाही. टीपी पण मित्रांनो रात्रीच काढून घेतला होता 12च्या नंतरचा. म्हणजे आजची 20 तारीख आहे, तर 20 तारखेचा टीपी. आणि मित्रांनो दिवाळी सुरू झाली आहे, तर परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी, एन्जॉय दिवाळी आणि सेफ दिवाळी. मंगळवेढ्यामध्ये मित्रांनो थांबलो होतो. आपल्याला पाणी घ्यायचं होतं. पाणी घेतलंय मस्तपैकी थंडगार. आणि पेपरच्या प्रिंट पण काढायच्या होत्या, कारण रात्री आपल्याला पेपर भेटला होता बट प्रिंट काय काढल्या नव्हत्या. तर आता पुढं मस्तपैकी आंघोळीला थांबू, कारण इथं आपला एक स्टॉप असतो आणि एक माग मंगळवेढ्या सोडल्यानंतर एक ढाबा असतो MBP म्हणून होता. तो आपण थांबलो होतो सोमनाथ भाऊन आपण लास्ट टाइम तो. पण तिथं काय पाणी नसल्यामुळे तिथं काय थांबलो नाही. डायरेक्टली बोललो आता पुढं टाकीचं जो हॉटेल आहे तिथं जेवण वगैरे मस्त भेटतं. ही टाकी पहिल्यांदा मला वाटत असेल की ही जागा मोकळी असेल. हॉटेल जगदंब आणि आपल्या गाड्या दोन्ही पण मस्त अशा लावलेल्या. कशी आहे जागा? हा क्लायमेट डल आहे. आणि बघा ना पहिल्यांदा अख्खं मोकळं आहे. टॉवेल, वेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं युनिफॉर्म. घडी मोडूया. दिवाळीत नव्या कपड्यांची लोक घडी मोडतात, आपण आपल्या युनिफॉर्मची घडी मोडू. चला भेटूया मित्रांनो आंघोळ झाल्यावरती.